टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवरती या ठिकाणी 25% टेरिफ आकारण्याचा निर्णय अमेरिकन सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आणि याचा सर्वात मोठा जो परिणाम आहे तो आंबा किंवा मँगो पल्पवरती या ठिकाणी होऊ शकतो। कारण भारतातून जवळपास 15,000 मेट्रिक टन आंबा पल्पची निर्यात जी आहे ती अमेरिकेमध्ये होत असते आणि समजा जर 25% टेरिफ वाढवलं तर याचा मोठा परिणाम या व्यवसायावरती होणार आहे। नेमकं हा 25% टेरिफ आकारला गेला तर याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आंबा व्यावसायिक आनंद देसाई सर आहेत। देसाई साहेब, 1 ऑगस्टपासून निर्णय होणार होता परंतु 8 दिवसांची याला मुदतवाढ मिळालेली आहे। 25% टेरिफ लावलाच तर याचा नेमका काय परिणाम या व्यवसायावरती होऊ शकेल? भारतातून 15,000 मेट्रिक टन मँगो पल्प दरवर्षी अमेरिकेला एक्सपोर्ट होतो। म्हणजे याचा अर्थ 300 कोटी रुपयाचा उलाढाल या मँगो पल्पमधनं होते। परंतु आमच्या कोकणातनं साधारणतः 50 कोटीचा पल्प एक्सपोर्ट केला जातो हापूसचा, आणि हा हापूसचा पल्प तिथले भारतीय लोक आहेत अमेरिकेतले तेच मनसोक्त आस्वाद घेत असतात। आता अर्थात 50 कोटीच्या पल्पवर जर का 25% टेरिफ लावला गेला तर 12.5 कोटी रुपयाचा टॅक्स ह्या 50 कोटीवर बसणार आहे। आणि हा अर्थातच हा जो टॅक्स बसलेला आहे हा आपल्या भारतीयांवरच तिथल्या बसलेला आहे, कारण त्यांनाच हा पल्प महाग बसणार आहे। आणि हा महाग पल्प बसल्यामुळे अर्थातच आमच्या विक्री व्यवस्थेवर त्याचा ताण येणार आहे। आता आम्ही ज्या तिथले जे आमचे कस्टमर आहेत त्यांच्यावर आम्ही मे महिन्यामध्येच आम्ही त्यांच्याबरोबर रेट ठरवलेले असतात आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांचा ऑर्डर पूर्ण करत असतो। परंतु अशा कारणाने अचानक हा टेरिफ लावल्यामुळे अर्थातच यामुळे संभ्रम निर्माण होणार आहे, यामुळे आर्थिक ताण येणार आहे आणि पुढच्या पूर्ण वर्षभर आम्हाला जो पल्प आम्ही विक्रीची गणितं केलेली असतात त्याचं सगळं गणित विस्कळीत होणार आहे। त्यामुळे याचा परिणाम अर्थातच आपल्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे व आमसारख्या आंबा बागायतदारांवर होणार आहे, आंबा कॅनिंग फॅक्टरीवर होणार आहे। 25% टेरिफ वाढवलाच तर ह्याचा परिणाम निर्यातीवरती होऊ शकतो, निर्यात घटू शकते त्याच्यामुळे? अर्थातच निर्यात घटू शकते, कारण तिथला जर का जो कस्टमर आहे त्याने जर का आमचा पल्प घेतला नाही 25% टेरिफ वाढल्याने तर अर्थातच आमचा जो गणित आहे म्हणजे आमचा जो माल इथनं जातो त्यावर नक्कीच परिणाम होईल व आमचे कंटेनर जे जातात ते अर्थातच कमी होणार आहेत। नक्कीच अमेरिकेने 1 ऑगस्टपासून हा टेरिफ लावण्याचा निर्णय घेतलेला होता, मात्र या निर्णयाला पुढचे 8 दिवस जरी स्थगिती मिळाली असली तरी पण हा टेरिफ 25% वाढवला तर याचा मोठा परिणाम मँगो पल्पच्या निर्यातीवरती या ठिकाणी होणार आहे। त्याचा थेट परिणाम कोकणात देखील जाणवणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, पावस, रत्नागिरी। भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या वस्तूंवरती 25% टेरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकन सरकारने घेतलेला आहे आणि याचा मोठा परिणाम सध्या कोकणावरती पण जाणवू शकतो। 1 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार होती, मात्र आता 1 आठवड्यांची मुदतवाढ याला मिळालेली आहे। असं असलं तरी पण 25%चा टेरिफ जर भारतीय वस्तूंवरती लावला गेला तर याचा सर्वात मोठा परिणाम हा मँगो पल्पच्या निर्यातीला बसणार आहे। कारण मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी भारतातून अमेरिकेला आंब्याचा मँगो पल्प हा निर्यात केला जातो। भारताचा जर विचार केला तर जवळपास 15,000 मेट्रिक टन मँगो पल्प हा अमेरिकेत या ठिकाणी निर्यात होत असतो। म्हणजे जवळपास 300 कोटी रुपयांचा पल्प जो आहे तो अमेरिकेत या ठिकाणी निर्यात होतो। टेरिफ धोरणामुळे या निर्यातीला या ठिकाणी थेट फटका बसणार आहे। खऱ्या अर्थानं जर दर वाढले तर याची निर्यात देखील कमी होणार आहे। तर टेरिफ धोरणामुळे अमेरिकेला जाणाऱ्या पल्पच्या किमतीमध्ये 25% वाढ होणार आहे। साहजिकच त्यामुळे अमेरिकेतील ग्राहकांना महाग दराने हा मँगो पल्प या ठिकाणी खरेदी करावा लागणार आहे। एकंदरीत जर विचार केला तर कोकणातूनही अमेरिकेत मोठ्या पल्पची या ठिकाणी मागणी असते। खास करून रत्नागिरी हापूसची मागणी अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये ही मोठी असते। जर रत्नागिरी हापूसच्या निर्यातीवरती या ठिकाणी 25% टेरिफ लागला तर जवळपास कोकणातून 50 कोटींची जो पल्प आहे, मँगो पल्प आहे, तशी निर्यात या ठिकाणी होते। म्हणजे या निर्यातीवरती 12.50 कोटींचा हा
टेरिफ जो आहे तो अतिरिक्त बसेल. त्यामुळंच या ठिकाणच्या जे व्यापारी आहेत त्याच्यामध्ये संभ्रम सध्या निर्माण झालेला पाहायला मिळतोय. हा जर टेरिफ या ठिकाणी लावला गेला तर मोठा जी होणारी निर्यात आहे त्याच्यावरती सुद्धा मोठा परिणाम होणार आहे. आणि त्याच पद्धतीनं जे अमेरिकेतले ग्राहक आहेत की जे हा पल्प खरेदी करतात त्यांना सुद्धा चढ्या दरानं हा जो मँगो पल्प आहे तो विकत घ्यावा लागणार आहे. आणि त्याच पद्धतीनं जे मे महिन्यात जे करार झालेले आहेत तिथल्या लोकांशी ते सुद्धा यामुळे तोट्यामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळं हा जर टेरिफ वाढवला गेला तर ह्याचा सर्वात मोठा फटका हा आंबा पल्पच्या मार्केटला बसणार असल्याची शक्यता आंबा बागायतदार व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, पावस, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.